हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आत्ता आलो आम्ही गावी. आत्ता आम्ही माणगाव स्टेशनला आहेत. खरं तर हा इंट्रो मला ट्रेनमध्ये करायचा होता, पण ट्रेनमध्ये एवढी गर्दी होती की आम्हाला बसायला जागाच नाही भेटली. आम्ही स्टँडिंग आलो. तर आता इंट्रो आम्ही इथं करतोय. आम्ही रात्री किती 12:30च्या गाडी निघालो. आता आम्ही 3:45 वाजलेत. आता 3:45ला इथे माणगाव स्टेशनला आलो. हे बघा काय भारी स्टेशन आहे आमचं. चला आपण आता रिक्षा पकडून जाऊया. गाईच आहे बघा, आता आम्ही उतरलो रिक्षात ना. आम्ही आता आलो पुरवाईच्या मावशीच्या घरी. आता आम्ही आजची रात्री इथं राहणार, उद्या जाणार दाखण्याला. गुड मॉर्निंग गाईज. खरं तर मला काल रात्री व्हिडिओ करायची होती घरात, पण काल रात्री आम्हाला यायला 4 वाजले. तर मी घरी येऊन डायरेक्ट झोपून गेलो. एक तर काल गाडीत बसायला पण जागा भेटली नाही ना, तर खूप दमलो होतो उभं राहून. तर डायरेक्ट आलो आणि झोपूनच गेलो. तर आता उठलो आहे. तर किती 7:30 वाजलेत. तर आता असंच मॉर्निंग वॉकला निघालो आहे. तर हाय पूर्वाई झोपले घरात, तर मग आम्ही आता एकटाच राऊंड मारतो आहे. चला मग आता असं तर 1-2 राऊंड मारतो 10-15 मिनटं. मग घरी जाईल. आंघोळ विंघोळ करून मग आम्ही दाखण्याला जाऊ. आज दाखण्याला सत्यनारायणाची पूजा आहे. ही बघा पूर्वा दिदी भाकरी करते. घरी तर काय काम नाही करत. आज इथं मावशीकडे आले तर थोडीफार मदत करते. पुराईची मावशी, पुराई मावशीसोबत भाकरी बनवते. नाश्ता टाइम. गावाला भाकरी भाजी. आता आपण आमचा मामाला भाकरी सुकट नाही. काहीच आपण आता खाऊन बघूया पुरवाईची भाकरी. हा म्हणजे पुरवाईने केलेली भाकरी. पुरवाईने थोडीशी मदत केली आहे. ठीक आहे, तुला जमतं करू शकते. हा काम करू शकते जाईल. काही मस्त आले भाकरी. तुला काम करू शकते घरी, पण तरी थोडासा आळस करते, नाही तर ती चांगली बनवते. काहीच प्लॅनमध्ये थोडासा चेंज आहे. खरं तर असं मी तुम्हाला सकाळी माशी सांगितलं होतं की आम्ही माणगावला आता डायरेक्ट दाखवायला जाणार आहोत. पण या पोरीमुळे थोडासा प्लॅन चेंज करावा लागला आहे. ही आत्ता 10-15 दिवस आधी गावी आली होती ना, तर हिची बॅग इथंच विसरली. बॅग इथंच विसरून मुंबईला गेली. तर आता आलं तर हिची बॅग घ्यायला आलं. तर आम्ही तसं तिला लहानपणापासून सवय आहे की बॅग म्हणजे सर्व लहानपणापासून काय ना काहीतरी विसरायची सवयच आहे. तर आता आम्ही इथनं बॅग घेऊ आणि इथून आता दाखण्याला जाऊ. ऐकून घ्यायचं सगळी खोटी स्टोरी. अरे नाही करे, फक्त माझ्या जागी रियाचं नाव येतं एवढंच. बाकी सेम स्टोरी बरोबर आहे, पण मी नाही बघितलं कसं आहे. मोठी बहिणी म्हणून छोट्या बहिणीवरती नाव घेते. आता तिथं नाही तर गॅस ना इन्साफ आहे माझ्यावर. माझं नाव घेऊन सगळं बदनाम करतात. माझं नाव काय बोलू. आता आम्ही आलो कोंड्यामध्ये. आंबे वगैरे काय भेटतात का बघायला. करवंद भेटला फायनली. एक तरी भेटला बाई. हे बघा आता करवंद भेटलं. इथं करवंदाचं झाड आहे. असे आता इथून पुढे जाऊ. आंबे वगैरे काय भेटतात का बघू. झाडावरनं पेरू काढते गाईज. हे बघा ते बाबा वरून फांदी काढून देतात. फक्त त्या फांदीवरचा पेरू काढते. हे बघितलं. पुढे आपलं घर आहे. आंबे बघायला बाबा गेले, कारण खूप ऊन आहे. आम्हाला बोलले तुम्ही घरी जा, मी घेऊन येतो. आम्ही तुषारला खोंडा दाखवायला आलो. आमच्या पेनचा, आमच्या मामाच्या गावचा तुषारला खोंडा दाखवायला आलो. खोंडा म्हणजे असं खोंडा झालो. फायनली आता आलो आम्ही दाखण्याला. माझा थोबडा बघा मगाचा आणि आत्ताचा. ही नॅचरल ब्युटी आहे. सकाळी होता तो मेकअप होता. आता आता ही रियालिटी मध्ये आले. सकाळी होता तो मेकअप होता. नॅचरल मध्येच राहिलं पाहिजे, तेव्हा ते बघण्यासारखं थोबाड होतं. ठीक आहे, जेवू आता आम्ही जेवूया. आम्ही जेवून थोडा आराम केला आणि आता आम्ही निघालो गावात. जिथे पूजा आहे तिथे पूजेच्या पाया पडायला. पण आता जाऊया काकींकडे. आता आम्ही आलो काकींच्या घरी. हे बघा काकींचा सिक्युरिटी गार्ड. हे बघा पूर्वा दिदी. मला खूप प्रिय आहे तर बरं का प्राणी, पण लांबून हा काकीने सिक्युरिटी म्हणून ठेवलाय. हे बघा ही पूर्वा दिदी, हा पूर्वा दिदी यांचं घर. हे बघा
अजून प्रोसेसिंगमध्ये आहे. प्रोसेसिंग चालू हा. आता पण नाहीये. आणि या साईडला आलो तर या इथे आमचं घर येणार आहे. त्याला थोडा टाईम आहे पण येईल लवकरच. कमिंग सून. कमिंग सून मध्ये ठेवलं. हां कमिंग सूनमध्ये ठेवलं आहे. हां त्या चाय ब्रेक. हे बघा आपला वाडा. हे बघा हे दोन आमची बैला. हे पुरा यांचं नाव काय होतं विसर तेवढे. बोंग्या पोंग्या काहीतरी होतं. जाऊ दे मला. सॉरी गाईज मला नाव नाही आठवत. जाऊ दे रागात आहेत. आपण परत जाऊया. गाईज आता आलोय आम्ही आमच्या गावच्या देवीच्या मंदिरात. देवी सोमजाई आईचं मंदिर. तर आजचं आमचं पूर्ण वन डे ट्रिप सक्सेसफुल झाली. आता आम्ही परत ठाण्याला चाललो. आज खूप मजा आली पूर्ण दिवसात. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.